हिरव्या मुगाची आमटी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहेत हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक, जिरे आणि खोबरं. हे सगळं बारीक मिक्सरला वाटून घेणे. खोबरं थोडंसं भाजलं तरी चालेल. मग तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही तेल घेणे. आम्ही तेल कमीच वापरतो त्यामुळे तेल मी कमी घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरे टाकणे. जिरे छान तडतडल्यानंतर मग त्यात वाटून घेतलेलं वाटण टाकणे. वाटण छान भाजल्यावरती त्यामध्ये धना पावडर, चिकन मसाला हे टाकून भाजून घेणे. छान भाजल्यानंतर मग जे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेले हिरवं मूग आहे ते घालणे. थोडीशी हळद पण टाकायची, कारण मी शिजतानासुद्धा थोडी हळद टाकली आहे, पण आतासुद्धा थोडीशी हळद मी ॲड केली आहे. मग हे चांगलं वाटण भाजण्यासाठी म्हणजे चांगलं शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकून 1-2 मिनटं मी ते शिजवून घेतलं परत. मग ते 2 मिनटं शिजल्यानंतर मग तुम्ही ते कुकरमधून शिजवून घेतलेलं हिरवं मूग टाकायचं मग त्यामध्ये. आणि थोडीशी ॲडिशनल टेस्ट येण्यासाठी थोडीशी मॅगी मसाला घाला तुम्ही. असं बघून बघा एकदा ही आमटी ट्राय करून बघा. भरपूर प्रोटीन असलेली हिरव्या मुगाची आमटी, खूप कमी तेलामध्ये, व्हेरी टेस्टी, खूप टेस्टी होते हे. तुम्ही ट्राय करा ही आमटी ट्राय करा तुम्ही. खूपच सुंदर भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते.